लगातार हो रही भारी बारिश से किसानों की सारी जमीनें बह गई। हाथ में आई फसल प्राकृतिक आपदाओं के कारण बर्बाद हो गई। किसानों को मदद दिलाने के लिए आज विधायक माधवराव पाटिल जलगांवकर के नेतृत्व में तहसील कार्यालय पर मोर्चा निकाला गया। पिछले हफ्ते हुई भारी बारिश की वजह से किसानों का बड़ा नुकसान हुआ है। बारिश की वजह से खेती जमीन बह जाने से फसल पूरी तरह से नष्ट हो चुकी है। सरकारी स्तर पर किसानों को तत्काल मदद मिले, इस मांग को लेकर आज ये मोर्चा निकाला गया। इस मार्च में जिन किसानों को भारी बारिश के कारण नुकसान हुआ है उन्हें तुरंत 50,000 रुपए प्रति हेक्टेयर की सहायता दी जाए। जिनके जानवर बह गए हैं उन्हें पंचनामा कर आर्थिक सहायता प्रदान की जाए, राशन दिया जाए आदि मांगों का एक ज्ञापन तहसीलदार को सौंपा गया। आज जवळपास 8-10 दिवसापासून हदगाव मतदारसंघामध्ये हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये जे पूरहानी झाली त्या पूरहानीमधून आणि जास्तीचा पाऊस झाल्यामुळं आज मला काही मंडळामध्ये तर आमच्या जवळपास एका काय म्हणतो 24 तासामध्ये 100 मिलीमीटरच्या वर पाऊस झाला आणि शासन म्हणतो की 65 मिलीमीटर झाला इतका दुष्काळ होतो। आज आमचे 100 मिलीमीटरच्या वर पाऊस झाला आणि आज हदगाव हिमायतनगर तालुक्यातली तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी काही भागामध्ये जाऊन आलात। अशी अवस्था झाली की शेतकऱ्याचं आलेलं पीक तोंडाशी आलेलं पीक त्या ठिकाणी गेलं। तर आमचं शासनाला आपल्या माध्यमातून एवढीच त्या ठिकाणी म्हणणं राहील की तात्काळ शासनाने हे देऊत करूत नाही, तात्काळ या 8 दिवसामध्ये सरसकट शेतकऱ्याला ठिकाणी 50,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी करावी। बऱ्याच शेतकऱ्याचे गुरं जनावर त्या ठिकाणी वाहून गेले। जे जनावर त्या ठिकाणी कुठं अडकून त्या ठिकाणी थांबले असतील ते जनावर आपल्याला दिसतील, पण बऱ्याच जणांचे जनावर वाहून गेले। एवढा पाण्याचा फ्लो होता की त्या जनावराचा ठाव ठिकाणा पता लागला नाही। त्या जनावराचा त्या ठिकाणी रीतसर पंचनामा करून त्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे। पीक विम्याचं अग्रिम त्या ठिकाणी 25% तात्काळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे।